नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 2022 ची जी पोलीस भरतीची प्रक्रिया आहे ती लवकरच सुरू होणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने सराव करणे खूप गरजेचे आहे आणि तुम्हाला सराव करण्यासाठी आपल्या चॅनलवर भरपूर अशा व्हिडिओंचा समावेश करण्यात आलेला आहे। पोलीस भरतीची प्लेलिस्ट ओपन करून तुम्ही 2019 मध्ये झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासू शकता आणि येणाऱ्या भरतीसाठी सराव करू शकता। तसेच इथून मागे झालेल्या जवळजवळ 100 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचे आहे आणि चॅनलवर सर्व व्हिडिओ पाहायचे आहेत पोलीस भरतीच्या प्लेलिस्टमधील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2022 च्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्न पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न जो आहे तो आहे, आजच्या व्हिडिओमधील सर्व प्रश्न भारतीय राज्यघटना तसेच लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, विधानसभा या 4 महत्त्वाच्या घटकांवर पोलीस भरतीमध्ये आत्तापर्यंत विचारले गेलेले किंवा विचारले जाण्याची शक्यता असलेले प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत। चला तर मग पाहूया ते प्रश्न। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, सार्वजनिक उपक्रम समिती कोण नेमतो? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे लोकसभा सभापती। लोकसभेचे जे सभापती असतात ते सार्वजनिक उपक्रम ही समिती नेमतात। पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे, महिला विषयक धोरण 1994 हे कोणत्या पुस्तिकेद्वारे प्रसिद्ध केले गेले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र सरकारची जी स्वतंत्र पुस्तिका आहे या पुस्तिकेच्या माध्यमातून महिला विषयक धोरण 1994 हे प्रसिद्ध केले गेलेले आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 3, राज्य शासन याबाबत मार्गदर्शक तत्वे घटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे चौथा भाग, स्वातंत्र्य। राज्य शासन याबाबत मार्गदर्शक तत्वे घटनेच्या चौथा भाग, स्वातंत्र्य यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। पुढचा प्रश्न क्रमांक 4, कल्याणकारी संस्थेची कोणत्या कायद्याअंतर्गत नोंदणी होणे आवश्यक आहे? तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे सोसायटी नोंदणी कायदा। सोसायटी नोंदणी कायदा या कायद्याअंतर्गत कल्याणकारी संस्थेची अंतर्गत नोंदणी होणे आवश्यक आहे। कल्याणकारी संस्थेची नोंदणी सोसायटी नोंदणी कायदा या कायद्याअंतर्गत नोंदणी होणे आवश्यक आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 5, भारतीय नागरी सेवक आपला राजकीय हक्क स्वातंत्र्य कशाद्वारे उपभोगतात? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे निवडणुकीत मतदान करून भारतीय नागरी सेवक आपला राजकीय हक्क स्वातंत्र्य याद्वारे उपभोगतात। पुढचा प्रश्न क्रमांक 6, ग्राम स्वराज्याची संकल्पना कोणी मांडली? तर अगदी प्राचीन काळामध्ये ग्राम स्वराज्याची किंवा ग्राम स्वराज्याची संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडलेली आहे। हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे की ग्राम स्वराज्य ही संकल्पना कोणाची आहे? तर ही संकल्पना महात्मा गांधी यांची आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 7, समान नागरी कायदा कशाचे निर्देशक आहे? तर समान नागरी कायदा हा मार्गदर्शक तत्वाचे निर्देशक आहे। मार्गदर्शक तत्वाचे निर्देशक समान नागरी कायदा हा आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 8, मूलभूत हक्कावर गदा आणल्यास कोठे दाद मागता येते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय। सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या मूलभूत हक्कांवर गदा आणली तर दाद मागता येते आणि हा प्रश्न 2019 च्या पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट होणारा हक्क आहे। प्रश्न क्रमांक 10,
सामान्य नागरिकाच्या मूलभूत हक्क संरक्षणाच्या दृष्टीने घटनेतील सर्वात महत्त्वाचे कलम कोणते? प्रश्न क्रमांक 10 आहे, सामान्य नागरिकाच्या मूलभूत हक्क संरक्षणाच्या दृष्टीने घटनेतील सर्वात महत्त्वाचे कलम कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम 32. कलम 32 हे सामान्य नागरिकाच्या मूलभूत हक्क संरक्षणाच्या दृष्टीने घटनेतील सर्वात महत्त्वाचे कलम आहे. प्रश्न क्रमांक 11, मूलभूत अधिकारांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3. मूलभूत हक्क. मूलभूत हक्कांचा समावेश हा घटनेच्या 3 भागामध्ये केलेला आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतीय राज्यघटनेत कल्याणकारी राज्याचा उल्लेख कशात करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वांमध्ये भारतीय राज्यघटनेत कल्याणकारी राज्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कल्याणकारी राज्याचा उल्लेख जो आहे तो मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13, समान नागरी कायदा हे ध्येय कशात व्यक्त केले गेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे यामध्ये समान नागरी कायदा हे ध्येय जे आहे ते व्यक्त केले गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 14, कोणते मूलभूत कर्तव्य नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांचे शिक्षण व संगोपन. मुलांचे शिक्षण व संगोपन हे मूलभूत कर्तव्य नाही, हे कर्तव्य आहे परंतु घटनेमध्ये सांगितलेले मूलभूत कर्तव्य नाही. मुलांचे संगोपन आणि शिक्षण हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे परंतु घटनेमध्ये याला मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश केलेला नाही. प्रश्न क्रमांक 15, बेकायदेशीर अटक केली असता न्यायालय पुढीलपैकी कोणता आदेश देते? तर हा जो प्रश्न आहे तो 2019च्या पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस हे बेकायदेशीर अटक केली असता न्यायालय हेबियस कॉर्पस आदेश देते. पुढीलपैकी कोणते आदेश देते? तर हेबियस कॉर्पस हे आदेश देते. प्रश्न क्रमांक 16, कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर संपत्तीचा हक्क जो आहे तो मूलभूत हक्क नाही. संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. प्रश्न क्रमांक 17, धार्मिक स्वातंत्र्य हक्क कोणत्या हक्कात मोडतो? धार्मिक स्वातंत्र्याचा जो हक्क आहे तो कोणत्या हक्कामध्ये मोडतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मूलभूत हक्क. तर धार्मिक स्वातंत्र्याचा जो हक्क आहे तो मूलभूत हक्कामध्ये मोडतो. प्रश्न क्रमांक 17, यानंतरचा प्रश्न क्रमांक 18, भारताच्या राज्यघटनेत असलेली राजनीतीची मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहेत? तर हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आयर्लंड. भारताच्या राज्यघटनेमध्ये म्हणजेच आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये जी राजनीतीची मार्गदर्शक तत्वे आहेत ती आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहेत. हा प्रश्न पोलीस भरतीमध्येही विचारला गेलेला आहे आणि तलाठी भरती असो किंवा इतर कुठल्याही परीक्षा असो बऱ्याच वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 18, त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, कोणता मूलभूत हक्क नाही? तर काम करण्याचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. अशा प्रकारचे सोपे प्रश्न देखील विचारले जातात. प्रश्न क्रमांक 20, पंडित नेहरूंनी कशाचा पुरस्कार केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लोकशाही समाजवाद. पंडित नेहरूंनी लोकशाही समाजवादाचा पुरस्कार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 21, भारतासारखी मार्गदर्शक तत्वे आणखीन कोणत्या देशाचे आहेत? तर आत्ताच आपण पाहिले की आपल्या देशाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहेत. त्यामुळे आपल्यासारखीच म्हणजेच भारतासारखीच मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंड या देशाची आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 22,
भारताच्या राज्यघटनेचा चौथा भाग कोणत्या देशापासून घेतलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आयर्लंड. भारताच्या राज्यघटनेचा जो चौथा भाग आहे तो आयर्लंड या देशापासून घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 23. वेठबिगारी पद्धत कशामुळे संपुष्टात आली? तर वेठबिगारी ही पद्धत जी आहे ती संसदेच्या कायद्यामुळे संपुष्टात आलेली आहे. वेठबिगारी पद्धत ही संसदेच्या कायद्यामुळे संपुष्टात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 24. राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट केली गेली? तर हा प्रश्न वारंवार रिपीट होतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम 17. राज्यघटनेतील कलम 17 या कलमान्वये अस्पृश्यता जी आहे ती नष्ट करण्यात आलेली आहे. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, हा प्रश्न तुमच्यासाठी, ज्यांना या प्रश्नाचे उत्तर येते त्यांनी कमेंटमध्ये नक्की कमेंट सांगा. तर कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत? तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचे आहे की कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2022साठी काही महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केला. या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना या महत्त्वाच्या विषयावर पोलीस भरतीमध्ये विचारल्या गेलेल्या आणि विचारले जाण्याची शक्यता असलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केला. अशाच प्रकारचे प्रश्न दररोज पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या कुठल्याही भरतीविषयी किंवा नोकरी संदर्भात अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.